मित्रांनो, बहिणींनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं. तर आजचा व्हिडिओ असा आहे की पनीर विशेष माहिती सांगणार आहे. पनीर रेसिपी विशेष माहिती घेऊन आलो आहे. तर पनीर रेसिपी विशेष माहिती घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघा सर्वांनी. तर आज तब्येत माझी बरोबर नाही ना, त्याच्यामुळे जास्त काही बोलता येणार बघा मला. सर्दी झाली आहे त्याच्यामुळे. तर पनीर रेसिपी चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी पनीर स्टेप बाय स्टेप कृती आहे बघा. स्टेप बाय स्टेप पायरी म्हणजे 8 पॉईंट आहेत. ते 8 पॉईंट तुम्हाला मी वाचवून दाखवणार आहे. पनीर रेसिपी विशेष रेसिपी आहे. तर चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी असते. आणि तिथं साहित्य बघा. साहित्य व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. व्हिडिओमध्ये दाखवत आहे साहित्य काय काय लागतात. 200 ग्रॅम पनीर चौकोनी तुकडे 2 नंबर, कांदे बारीक चिरलेले 2 नंबर, टोमॅटो बारीक चिरलेले 4 नंबर, हिरवी मिरची चिरलेली आणि 8-10 लसूण पाकळ्या चिरलेल्या, 1 इंच आले किसलेले, म्हणजे आलू किसलेले काय माहीत, पण आले म्हणतात इथं, आले किसलेले. आणि टिप्सपून जिरे 1-2 टिप्सपूर्ण जिरे, 1 टिप्सपून धने जिरे पुडं. तर टिप्स हळद, टिप्स लाल तिखट, टिप्सपून गरम मसाला, टेबलस्पून तेल किंवा तूप, टिप्सपून काश्मीरी लाल मिरची पूड, इच्छुक मीठ चवीनुसार, कोथिंबीर गार्निशसाठी. तर चला आता स्टेप बाय स्टेप कृती आहे इथे. स्टेप बाय स्टेप पायऱ्या 8 पॉईंट आहेत. तर 8 पॉईंट वाचून दाखवत आहे. तर 1 नंबरचा पॉईंट आहे पनीरची तयारी. पनीर स्वच्छ धुवून चौकोनी तुकडे करा. गरम पाण्यात 5 मिनिटे ठेवा आणि नंतर काढून ठेवा. तर 1 नंबरची स्टेप होती, सॉरी, 1 नंबरची स्टेप मी वाचत दाखवलेली आहे. पनीरची तयारी. पनीर स्वच्छ धुवून चौकोनी तुकडे करा. गरम पाण्यात 5 मिनिटे ठेवा आणि नंतर काढून ठेवा. तर 1 नंबरची स्टेप होती, परत वाचून दाखवली. तर 2 नंबरची स्टेप आहे फोडणी द्या. कढईत तेल किंवा तूप गरम करा. त्यात जिरे घाला आणि तडतडून द्या. तर 2 नंबरची स्टेप होती. आणि 3 नंबरची स्टेप आहे कांदा परतून घ्या. कांदा परतून घ्या. त्यात चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. तर 4 नंबरची स्टेप आहे आले लसूण मिरची घाला. आले लसूण आणि हिरवी मिरची घालून कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या. 4 नंबरची स्टेप होती. तर 5 नंबरची स्टेप आहे टोमॅटो आणि मसाले घाला. चिरलेले टोमॅटो घाला आणि त्यात हळद, लाल तिखट, धने, जिरे पूड, मीठ घालून मसाला छान परता. 5 नंबरची स्टेप होती बघा. तर 6 नंबरची स्टेप आहे मसाला शिजवा. मसाला तेल सुटेपर्यंत आणि छान शिजेपर्यंत मध्यम आचेवर शिजवा, म्हणजे लाल तेल होस तर लाल मस्त असं 6 नंबरची स्टेपमध्ये दाखवलं आहे. 7 नंबरची स्टेप आहे पनीर घाला. तयार मसाल्यात पनीरचे तुकडे घाला. हलक्या हाताने 2-3 मिनटे शिजवा. 2-3 मिनटे शिजवायचं आहे. तर 8 नंबरची स्टेप आहे गार्निश आणि सर्व्ह करा. गरम मसाला घाला, कोथिंबीर घाला आणि हलक्या हाताने मिसळा. गरम गरम पनीर करी सर्व्ह करा. तर 8 टिप्स वाचून दाखवले आहे. स्टेप बाय स्टेप कृती होत्या. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रवीच्या ट्रेडिंग कट्टा चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला पनीर रेसिपी चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपीची माहिती सांगितली आहे आणि वाचून दाखवली आहे. या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेली आहे सगळी माहिती मी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, रवीचा ट्रेडिंग कट्टा चॅनल. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल, स्टेप बाय स्टेप माहिती घेऊन येईल रेसिपीची नवीन दुसऱ्या. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर गरमागरम पनीर करी तयार आहे. रोटी, नान, पराठा किंवा जिन्याचा भातासोबत सर्व करा. खूप सारे लोक खातात बघा पनीर. मला तर खूप आवडते बघा पनीरची भाजी, मलाही आवडते. मी हॉटेलमधून विकत आणतो, मी घरी खात नाही आहे. एखाद्या वेळेस आणत असतो हॉटेलमधून, पण असं नेहमी नाही. कधीतरी एकदा लई खाऊ वाटली ना तर आणत असतो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रवीचा ट्रेडिंग कट्टा या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला
माहिती सांगितली आहे. तर लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय मित्रांनो.